अमरावती भूमी अभिलेख कार्यालयात पीआर कार्डसाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व शहरातील झोपडपट्टीमधील पीआर कार्ड धारक तसेच प्लॉट मालक यांना पैशाची मागणी होत आहे व अधिकारी गैरवर्तवणूक करीत आहे. मोजणी दरम्यान त्यांच्याकडून पैशाची मागणी करीत आहे. त्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अनेक कार्यकर्ते उपोषणाला बसले असून स्थानिक अमरावती भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अनेक दिवसापासून कार्यरत असलेले भूमी अभिलेखापाल गणेश कळमकार यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक शहर अध्यक्ष मनोज इंगळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आमचे सहकारी गुड्डूभाई इंगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे युवक आघाडीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात येत आहे. या उपोषणातील प्रमुख मागण्या आहेत. भूमी अभिलेख कार्यालयातील अधीक्षक, उपअधीक्षक श्री अनिलजी फुलझरे आणि दुसरे गणेशजी कळमकर यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी. या कार्यालयात अनेक शेतकऱ्यांचे प्रकरण, अनेक लाभार्थ्यांचे मोजणीचे प्रकरण बरेच दिवसापासून प्रलंबित आहे. या कार्यालयात कुठल्याही रक्कम दिल्याशिवाय कुठल्याही प्रकारची कामं करण्यात येत नाही. तसेच अनेक लोकांचे फेरफाराचे अर्जसुद्धा प्रलंबित आहेत. अनेक लोकांनी आता पंतप्रधान आवास योजनेत घरकुलाचे प्रकरण मंजूर झाले आहेत. अनेक झोपडपट्टीत दलित वस्तीतील लाभार्थ्यांच्या जिल्हाधिकारी साहेबांनी प्रकरण मंजूर केलेले आहेत. त्यांना पीआर कार्डसुद्धा वाटण्यास या कार्यालयाने दिरंगी करण्यात आलेली आहे. आणि मागील महिन्यामध्ये या कार्यालयाचे कर्मचारी अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने पकडलेले भ्रष्टाचार करत असताना त्याला लाचलुचपत विभागाने अटक केलेली आहे. नंतर मधात एका महिला कर्मचारीला तिथल्या एका कर्मचाऱ्यानेच नाहक त्रास दिला, तो सुद्धा गाळगेनर गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजे ह्या कार्यालयातील कर्मचारी कसे वागत आहे हे गाळगेनर पोलिसांना याची सविस्तर नोंद आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या खात्यालाही याची नोंद आहे. आमची अशी मागणी की दोन्ही अधिकारी कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. हे आंदोलन तीव्र अजून करण्यात येईल. आता साखळी उपोषण आहे. सोमवारनंतर आम्ही आमरण उपोषण करू. नंतर मोर्चाही वेळ प्रसंगी आम्ही मोर्चाही काढू. जोपर्यंत या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच आहे. धन्यवाद. याला अनिल फुलझरे जबाबदार आहे का? हो. कोणत्या कारणामुळे आपण भ्रष्टाचार म्हटलं, कोणता भ्रष्टाचार केला असं काय सांगाल आपण? आता त्याच्या कार्यातला कर्मचारी रेड हँड पकडला गेला ना पैसे घेताना, हा तर पुरावा आहे. अजून काय पाहिजे? पण अधिकारी अँटी करप्शन त्याचा तो कर्मचारी आहे. त्यानं कर्मचाऱ्याने त्या अधिकाऱ्यासाठीच पैसे घेतले असं माझं मत आहे. आता कर्मचाऱ्यांना काय बयान दिलं ते तर नोंदी तिथे आहेच, पण आमचं 100% मत आहे. हा अधिकारी आला तेव्हापासून त्या अधिकाऱ्याच्या विरोधात तिथल्या कर्मचाऱ्यांनीच आंदोलन केलं, हे सर्व मीडियालाही माहिती आहे. या सर्व गंभीर प्रकरणाची भूमी अभिलेख कार्यालयाकडून विभागीय व जिल्हास्तरीय खातेनिहाय चौकशी करावी. अभिलेखापाल गणेश कळमकार यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.